चला तर आज मी तुम्हाला ना मलाई कोफ्ताची रेसिपी सांगते. व्हेजिटेबल मलाई कोफ्ता चवीला अप्रतिम आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तो खूपच छान लागतो बघा. यामध्ये मी मटर आणि मका जाडसर दळून घेतला. वेगवेगळ्या रंगाच्या सिमला मिर्च, गाजर आणि दुधी भोपळा यामध्ये मी ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या फळभाज्या यात ॲड करू शकता. काजू घेतले आणि काजूचे छोटे छोटे तुकडे केले. चवीनुसार मीठ टाकलं. तुम्ही काजूच्या ऐवजी शेंगदाण्याचे तुकडे यात वापरू शकता किंवा इतरही ड्रायफ्रुट्स तुम्ही यात ॲड करू शकता. आणि मिल्क पावडर टाकली. यामुळे ना अप्रतिम अशी चव या सारणाची तयार होते. तर हे अर्धवट कच्चं असं सारण बस थोडं शालो फ्राय करायचं. पारीसाठी आपल्याला घ्यायचे उकडलेले बटाटे. चवीनुसार त्यात मीठ टाकून थोडेसे आदबाद असे चेपून घ्यायचे. यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर ॲड करायचं, जी की पारीला एक बाइंडिंगचं काम करतं. व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. असं खूप पातळ मऊ पीठ बनवायचं नाही आहे. थोडंसं घट्टसं पीठ झालं पाहिजे, जेणेकरून पारी फुटली नाही पाहिजे. यानुसार याला पारीच्या शेपमध्ये बनवून यामध्ये जे आपण भाज्यांचं मिश्रण बनवलेलं आहे ते ॲड करायचं आहे. बघा, अशा प्रकारे वेगवेगळ्या भाज्या आपण खाऊ घालू शकतो, कारण जेणेकरून मुलं भाज्या खाल्ले पाहिजे. जेंट्सही फारसे भाज्या खात नाही, त्यांच्यासाठी हे खूपच चांगली पद्धत आहे. वेगवेगळ्या आकाराचे तुम्ही असे जे कोफ्ते आहे ते बनवायचे, छोटे मोठे जसं तुम्हाला हवं असेल. हे कोफ्ते तळून घ्यायचे. शॅलो फ्राय करू शकता आपण, जर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला वापरायचे असेल तर. खूप चविष्ट असे बनतात. छोटे छोटे असेल तर तुम्ही याचे व्हेजिटेबल बॉल्स म्हणून तुम्ही सॉस आणि चटणीबरोबर, हिरवी चटणी त्याबरोबर म्हणजे स्टार्टर म्हणूनही वापरू शकतात. खूपच चविष्ट असा हा ब्रेकफास्ट बनवू शकतो. तर याप्रमाणे सर्व कोफ्ते तळून घ्यायचे. त्याच तेलामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची. मी रेडीमेड वापरलेला आहे मसाला, तुम्ही घरचा मसाला वापरू शकता किंवा किचन किंग मसाला टाकायचा. काजू पावडर किंवा मलाई टाकायची. हळद पावडर, थोडंसं लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर जास्त चविष्ट आणि लाल रंग येतो. आणि अर्धा टीस्पून मी वेलची पावडर यामध्ये टाकली. चवीनुसार मीठ टाकलं. व्यवस्थित मसाला भाजून यात उकळतं गरम पाणी टाकायचं. रंगही चांगला येतो, चवही खूप छान येते. आणि उकळते या रश्यामध्ये आपल्याला जे आपण बनवलेले कोफ्ते आहे ना ते सोडायचे आहे. छान उकळी येऊ द्यायची, शिजू द्यायचे. आणि नंतर तुम्हाला यावर जी मलाई असते आपली घरची असेल तर खूपच चांगलं, नाही तर रेडीमेडही तुम्ही, जसं मी वापरते तशी अमूलची क्रीम येते, मलाई क्रीम, ती तुम्ही दुधाची क्रीम यावर टाकायची सजवायला. तुम्ही पनीरही यावर किसून टाकू शकतात. अतिशय चविष्ट लागतं. फुलक्यांबरोबर, नान बरोबर, इवन भाकरीबरोबरही छान लागतं. अशा प्रकारे तुम्ही गेस्ट वगैरे आले किंवा विकेंडच्या वेळेस ही भाजी बनवू शकतात. या प्रकारे वेगवेगळ्या चविष्ट भाज्या वेगवेगळ्या रेसिपीज मी टाकणार आहे माझ्या या चॅनलला. तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा हेल्दी रेसिपीज बघा, घरच्यांसाठी बनवा आणि खाऊ घाला सगळ्यांना. आवडल्यास माझ्या या चॅनलला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर.